शिवप्रताप शिवचरित्र भाग 106. एका युगाचा अस्त युगांत. शंभू राजांचा पक्ष व राम राजांचा पक्ष या दोघांच्या कात्रीत महामानव सापडला होता आणि फाल्गुनी अमावस्या आली. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. दिनांक 20 मार्च 1680. ग्रहणाचा स्पर्श काळ सूर्यास्तापूर्वी 5 घटी 50 पळे तर परमग्रास सूर्यास्तापूर्वी 2 घटी 40 पळे होता. ग्रहण सुटण्यापूर्वीच सूर्यास्त होणार होता. शिवरायांच्या जीवनालाही ग्रहण लागले होते. चिंता, काळजी, विषमता ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले त्या युगंधरास डोळ्यापुढे कलीची काळी काळी छाया दिसू लागली. ज्यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि बलिदानाने काळाला मिठी मारली त्यांचे तेजस्वी चेहरे अंधारात राजांना स्पष्ट दिसू लागले. जणू ते राजांना आपल्याजवळ बोलवत होते. आपल्या राजाच्या सहवासाचा विरह त्यांनाही झाला असावा. बाजी, तानाजी, मुरारबाजी असंख्य वीर मावळे हळूहळू राजांच्या नजरेसमोर पिंगा घालू लागले. राजे बेचैन झाले. ज्या प्रजेसाठी हिंदवी स्वराज्याचा पाया घातला ते कळसास पोचवले त्या प्रजेविषयी अपार चिंतेने राजांना ग्रासले. राजे नरपती, हयपती, गजपती, गडपती, जळपती झाले होते. राजे श्रीमंत योगी झाले होते. राजांना प्रपंचाची हाऊस उरली नव्हती, आसक्ती उरली नव्हती, कौटुंबिक जबाबदारी नव्हती. आणि सूर्यग्रहण संपले. त्यानंतर 2 दिवसांनी राजांना ज्वराची व्यथा जाणवू लागली. ज्वर कमी होत नव्हता. यापूर्वी राजे 2 वेळा असेच आजारी पडले होते. त्यातूनही बरे झाले होते. पण आता ही वैद्य हकीम यांनी उपचार सुरू केले. मोरेश्वर पंडितराव यांनी राजे बरे व्हावे म्हणून दान धर्म सुरू केला. औषध लागू पडेना. मोरपंत पेशवे, अण्णाजी पंत, जनार्दन पंत, निराजी पंत, हंबीराव मोहिते सगळे मोहिमेवर गेले होते. फाल्गुनच्या शेवटी राजे दरवर्षी चापळला जात होते, पण यावेळी ते गेले नाहीत. रायगडावर यावेळी सोयराबाई, पुतळाबाई साहेब, रामराजे यांच्याशिवाय मोरोपंताचे पुत्र निळोपंत, प्रल्हाद निराजी, गंगाधर पंत, आबाजी महादेव, जोशीराव, हिरोजी फरजंत, बाबाजी घाटके, बाजी कदम, सूर्याजी मालुसरे, महादजी नाईक पानसंबळ हे होते. महाराजांची प्रकृती जास्तच बिघडू लागली. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा दिवस उजाडला. त्या दिवशी हनुमान जयंती असते आणि या दिवशी महाराजांना रक्ताची हगवण सुरू झाली. आयुष्याची अखेर जवळ येऊ लागली हे राजांनी ओळखले. हे राजांनी जाणले. बोलण्याची ही प्राण संपले. राजे हळूहळू बेशुद्ध अवस्थेत गेले. अशा प्रकारे बाका प्रसंग ओढवेल असे कोणासही वाटले नव्हते. मृत्यू प्रसंगी राजाने रायगडावरील सर्व परिवाराला आपल्याजवळ बोलवून घेतले होते. कोणाला काही सुचत नव्हते. वैद्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. महाराजांच्या दर्शनाने सर्वांचा कंठ दाटून आला होता. महाराजांचे तेजस्वी डोळे सबवार सर्वांच्या वरून भिरभिरत होते. राजांच्या तोंडातून आवाज येत नव्हता. दबल्या थरथरत्या आवाजात राजे सांगत होते, तुम्ही चुकूर होऊ नका. तो मृत्यू लोक आहे. यामागे किती उत्पन्न झाले, किती गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूपपणे बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बसा. आपण श्रीचे स्मरण करतो. महाराजांच्या मुखात गंगाजल तुळशीची पाने घातली. त्यांच्या कपाळाला शिवगंध लावला. भस्म लावले.
गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली व अवघे मंत्री गण शयनगृहाबाहेर जाऊन उभे राहिले. सोयराबाई, पुतळाबाई, राजाराम राजांच्या पायाशी बसले. महाराजांच्या मृत्यूची अखेरची झुंज सुरू झाली होती. अनेक मोठ्या मोठ्या लढाया जिंकीत ते मृत्युजय बनले, पण काळ रूपी शत्रूशी झुंजता झुंजता महान पराक्रमी सूर्य अस्ताला गेला. श्रीनरूप शालिवाहन शके 1602 रौद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवार दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी दुपारी 12 वाजता राजाने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 51व्या वर्षी. अवघ्या 12 दिवसांच्या आजारपणात राजे प्रजेला पारखे करून गेले. शास्त्रानुसार राजांचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या वारसाला विधुयुक्त सिंहासनावर बसवावे लागत होते. शिवाय दहन क्रिया करता येत नाही. वारसाचा प्रश्न अपुरा ठेवून राजे निघून गेले होते. पण रायगडावर रामराजांनी सिंहासनावर बसावे असा तज्ञांचा कल दिसत होता, पण तसा स्पष्ट आदेश दिला नव्हता. ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजी राजांना अधिकार होता. शेवटी रामराजांना सिंहासनावर बसवायचे ठरले व त्यांचे मंचकारोहण केले. महाराजांच्या अंतिम यात्रेची पालखी सज्ज होती. राजांना स्नान घातले. शास्त्रानुसार कलेवरात सर्व राजचिन्हे परिधान केली. सर्व विधी आटोपले. अखेरची यात्रा सुरू झाली. राजस्त्रिया, राम राजे, अधिकारी, रायगडावरील प्रजा शोकाकुल होऊन रडत होती. राज सिंहासनास वळसा घालून राजांची पालखी निघाली. मिरवणूक सुरू झाली. शेवटची मिरवणूक सुरू झाली. बाजारपेठेतून जगदीश्वराच्या प्रासादाकडे पालखी निघाली. दुतर्फा शोकाकुल प्रजा धाय मोकलून रडत होती. आता राजा प्रजा पुरकी झाली होती. राजा विना प्रजा पुरकी झाली होती. राज्याभिषेकाच्या मिरवणुकीचा आनंद राजाने दिला होता, पण आता आभाळच फाटले होते. अखेरची मिरवणूक, अंतिम यात्रा जगदीश्वराच्या प्रासादाजवळ आली. चंदनाची लाकडी चिता रचली होती. चंदन काष्टे, बेल काष्टे रचलेल्या चितेवर राजांचा देह ठेवला. राम राजांनी चितेला मंत्राग्नी दिला. मराठ्यांचा राजा अनंतात विलीन झाला. एका युगाचा अस्त झाला. युगांत झाला. युगांत झाला. युगांत झाला. क्षत्रिय कुलावताऊन सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर